कोल्हापूर जलतरण तलावाच्या कामाला गती द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठोकणार टाळे। कोल्हापूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाचा एकमेव असणारा छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव 1953 साली बांधण्यात आला होता। त्यानंतर किरकोळ डागडुजी वगळता शासन निधी अभावी त्याची कोणतीही दुरुस्ती आज अखेर करण्यात आली नव्हती। त्यामुळे हा जलतरण तलाव समस्या आणि गैरसोयींच्या विळख्यात अडकला होता। जिल्हा नियोजन समितीकडून ₹81 लाखांचा निधी मंजूर होऊन सप्टेंबर महिन्यात कामाला सुरुवात झाली होती, पण या कामाला म्हणावी तशी गती नाही। त्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धडक मारली। हा तलाव बंद असल्यामुळे अनेक खेळाडू व नागरिकांची गैरसोय होत आहे। मी अशोक पवार, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समिती। कोल्हापूर शहरामध्ये एकमेव असणारा महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव 1993 साली हा बांधण्यात आलेला आहे आणि त्या 93 सालापासून आज अखेर शासनाने याला ₹1 निधी दिलेला नव्हता। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार झालेले असताना या खेळाडू आणि नागरिक कृती समिती असेल यांच्या रेट्यामुळे या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी ₹81 लाख निधी जिल्हा नियोजन समितीमधून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, परंतु आज अखेर या कामाची प्रगती या ठिकाणी दिसून येत नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी शिष्टमंडळाद्वारे विचारणा करण्यासाठी आलो होतो। त्यामुळे कामाची गती वाढवून 15 मार्च पूर्वी तलाव खेळाडूंना वापरण्यास द्यावा अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले। लवकरात लवकर तलाव खुला न झाल्यास स्टेडियमचे प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे।